एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, आदिवासी विकास विभागाची जे काही बघा या ठिकाणी आपण फॉर्म भरले असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो, कारण की आता आपल्याकडे फार वेळ कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण एक PDF तयार केलेली मित्रांनो. या PDFची किंमत फक्त ₹249 असणार आहे. या PDFमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. टोटल मित्रांनो या ठिकाणी 10,000 प्रश्न असणार आहेत. टॉपिकनुसार तुम्हाला PDF मिळणार आहेत पहा. तुम्ही लवकरात लवकर PDF घेऊन टाका आणि अभ्यासाला लागा, कारण की नंतरून तुम्हाला वेळ मिळणार नाही. आत्ता जर PDF घेतली तर तुम्ही रेग्युलर अभ्यास केला तर 2-3 वेळेस तुमची रिव्हिजन होईल आणि तुमच्या या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे जे काही चान्स आहेत ते 100% वाढतील. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. वेळ वाया घालू नका मित्रांनो, कारण की वेळेला महत्त्व आहे पहा. चांगला जॉब आहे पहा, सरकारी नोकरी आहे. चला, पहिला प्रश्न आहे पहा, कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी असं म्हणतात? तर कोणती लिपी आहे मित्रांनो? तर त्याला म्हणतात जननी. तर ब्राह्मणी लिपी आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 ब्राह्मणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ए आणि अ हे आद्य स्वर मराठी वर्णमालेमध्ये घेण्याची शिफारस खालीलपैकी कोणी केली होती? कोणी केली होती मित्रांनो? तर अरविंद मंगळूकर यांनी याची शिफारस केली होती. अनुनासिकाचं दुसरं नाव काय आहे? चला सांगा पटकन. अनुनासिकाचं दुसरं नाव काय आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 परसवर्ण हे नाव आहे पहा. प्रश्न क्रमांक 4 आहे, शब्दांचे एकूण जाती किती आहेत? तर शब्दांच्या एकूण मित्रांनो किती जाती आहेत? तर लक्षात घ्या 8 जाती आहेत पहा. लक्षात घ्या 8 जाती. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो या वाक्यामधील कुंभकर्ण हे मुळामध्ये कोणतं नाम आहे? तर कोणतं नाम आहे मित्रांनो? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 2 विशेष नाव आहे पहा. लक्षात ठेवा विशेष नाव. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी, पुल्लिंगी तसेच नपुंसकलिंगी आहे? तर मित्रांनो कोणता शब्द आहे? पोरं बघा, पोरं बघा, ते पोरं, ती पोरं आणि ते पोरं. समजलं? हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. संस्कृतमध्ये 3 वचने मानतात, तर टिंब-टिंब मराठीमध्ये किती वचने मानतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 2 वचने मानतात पहा. आईने मुलाला जेवायला दिले अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर मित्रांनो याचं उत्तर काय होईल? चतुर्थी विभक्ती पहा. समजलं? चतुर्थी. मराठीमध्ये एकंदर सर्वनामे किती आहेत? तर मित्रांनो आपल्या मराठीमध्ये 9 सर्वनामे आहेत. लक्षात घ्या 9 सर्वनामे आहेत. खालीलपैकी अपूर्णांकवाचक संख्या विशेषणाचं उदाहरण कोणतं आहे? तर कोणतं आहे मित्रांनो? पाव कप याचं काय आहे पहा. बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा पाव कप. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आज दिवसभर सारखं गडगडतं अधोरेखित क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो भावकर्तृक क्रियापद याचं बरोबर उत्तर आहे. भावकर्तृक क्रियापद. पुढचा प्रश्न मित्रांनो, मांजर माझ्या समोरून गेलं या वाक्यामधील अधोरेखित शब्दाची जात कोणती आहे? तर क्रियाविशेषण ऑप्शन क्रमांक 3 क्रियाविशेषण याचं बरोबर उत्तर आहे पहा. पक्षी झाडावर बसतो या वाक्यामधील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. तर झाडावर मित्रांनो हे पहा या ठिकाणी जोडून आलेलं आहे, म्हणून हे काय या ठिकाणी शब्दयोगी अव्यय पहा. झाडावर हे काय शब्दयोगी अव्यय. कृषी विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे, तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे, पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्कसुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249ची PDF घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची, जे खरोखर सिरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात.
त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा क्यूआर जरी स्कॅन केला तरीसुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, जे शब्द 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडतात त्यांना टिंब-टिंब असं म्हणतात. त्यांना मित्रांनो काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 4 उभयनवी अव्यय असं म्हणतात. उभयनवी अव्यय. बापरे! किती उंच इमारत ही. अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो हे काय आहे? आश्चर्यकारक आहे पहा. काय आहे? बापरे! काय आहे? आश्चर्यकारक आहे. नेक्स्ट हे पहा, कांदेपोहे हा जो काही समास आहे कोणता समास आहे? तर कांदेपोहे मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं कोणता समास आहे? तर हा मध्यम पदलोपी समास आहे. ऑप्शन क्रमांक 1 मध्यम पदलोपी समास आहे पहा. वधू प्लस आगमन बरोबर काय? तर वध्वागमन याचं बरोबर उत्तर आहे काय? वध्वागमन. विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह कोणता आहे? तर विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 विपत अधिक काल. तेजपुंज या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दाने तयार केली जाते? तर कोणत्या मित्रांनो? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 1 तेज अधिक पुंज या शब्दाने. रमेश आंबा खात असे काय प्रश्न आहे पहा. रमेश आंबा खात असे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर मित्रांनो कोणता आहे? रीती भूतकाळ आहे. ऑप्शन क्रमांक 2 रीती भूतकाळ. प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत? मित्रांनो प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक 1 3 आहेत. किती आहेत पहा? 3. पुढचा प्रश्न आहे पहा, तू केव्हा परत येणार आहेस? या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नार्थक वाक्य. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नार्थक वाक्य. आईसारखी आईच यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा अनन्वय अलंकाराचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अनन्वय अलंकार. गाजर पालखी या अलंकारिक शब्दासाठी समानार्थी शब्द निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 मूर्ख मनुष्य याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मूर्ख मनुष्य. इंदू, सुधाकर, हिमांशू ही सर्व नामे कोणती आहेत? कोणाची नावे आहेत? तर मित्रांनो चंद्र याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चंद्र याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धामध्ये उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना टिंबटिंब म्हणतात. तर यांना मित्रांनो काय म्हणतात? तर नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 नैऋत्य मोसमी वारे. भारतामधलं कोणतं स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नागपूर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर गोव्यामध्ये मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कार्निवल हा सण साजरा केला जातो. मानवी शरीरामधली सर्वात लांब हाड कोणतं आहे? तर मानवी शरीरामध्ये फिमर ही सर्वात लांब हाड आहे. ऑप्शन क्रमांक 4 फिमर. दालचिनी हा पदार्थ कोणत्या झाडाच्या सालीपासून मिळवतात? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो सिनेमॉन या झाडाच्या सालीपासून मिळवला जातो. सुचेता कृपलानी या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? तर मित्रांनो सुचेता कृपलानी ह्या कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 UP म्हणजे उत्तर प्रदेशच्या त्या मुख्यमंत्री होत्या पहा. भारताचे जलपुरुष या नावाने कोणाला ओळखलं जातं? मित्रांनो भारताचे जलपुरुष या नावाने डॉक्टर राजेंद्र सिंह ऑप्शन क्रमांक 4 यांना ओळखलं जातं पहा. राज्यसभेचे सभापती कोण असतात? मित्रांनो राज्यसभेचे सभापती कोण असतात? याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती. इंटरपोल या संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो इंटरपोल या संघटनेचं मुख्यालय लिऑन या ठिकाणी पहा. कुठं? लिऑन या ठिकाणी. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? तर नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर आहे पहा. लक्षात ठेवा रवींद्रनाथ टागोर. कुनो नॅशनल पार्क हा कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो कुनो हा जो काही नॅशनल पार्क आहे हा कोणत्या ठिकाणी आहे? मध्य प्रदेशमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात घ्या मध्य प्रदेश. अगला क्वेश्चन पहा ई गव्हर्नन्स 2025 साठी सुवर्ण पुरस्कार कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला? तो ऑप्शन क्रमांक 1 रोहिणी ग्रामपंचायतीला मिळाला पहा. कोणत्या? रोहिणी. ब्लू हार्ट अभियान कशाशी संबंधित आहे?
ब्लू हार्ट अभियान. मित्रांनो हे मानवी देह व्यापार याचं बरोबर उत्तर आहे पहा, लक्षात ठेवा. मानवी देह व्यापार याचं योग्य उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2. 2026ची ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी गटामध्ये कोणी जिंकली? तर कोणी जिंकली मित्रांनो? कार्लोस अल्कराज. ऑप्शन क्रमांक 3 कार्लोस अल्कराज याचं बरोबर उत्तर आहे पहा. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर सुवेंद्र अधिकारी याचं बरोबर उत्तर आहे पहा, सुवेंदू अधिकारी. महाराष्ट्र पोलीस ध्वजामध्ये कोणतं पारंपरिक चिन्ह आहे? तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे, पंचकोनी तारा. BNSचं विस्तारित रूप काय आहे? तर BNSचं विस्तारित रूप काय आहे मित्रांनो? भारतीय न्याय संहिता. ऑप्शन क्रमांक 3 भारतीय न्याय संहिता. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो? लॉन टेनिस. लक्षात घ्या, लॉन टेनिस या खेळाशी संबंधित आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की अष्टप्रधान मंडळामधील आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर कोणती जोडी या ठिकाणी चुकीची आहे? सांगा उत्तर पटकन. तर निराजी रावजी सुमंत ही या ठिकाणी जोडी चुकीची. बाकी पहा, मोरो त्रिंबक पिंगळे प्रधान, हंबीरराव मोहिते सेनापती, अण्णाजी दत्तो सचिव, परंतु या ठिकाणी चुकीची पहा. SNDT विद्यापीठ कोणी स्थापन केलं? तर मित्रांनो हे कोणी स्थापन केलं? तर ऑप्शन क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वे. ऑप्शन क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणते अक्षरवृत्त पृथ्वीला 2 भागामध्ये विभक्त? तर विषुववृत्त याचं बरोबर उत्तर आहे, ऑप्शन क्रमांक 3 विषुववृत्त. भारत आणि म्यानमार यांच्यामधील सीमा किती लांबीची आहे? तर किती लांबीची मित्रांनो? 1643 किलोमीटर याचं काय आहे पहा, बरोबर उत्तर आहे 1643 किलोमीटर. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणतं आहे? तर जारूळ मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्रामध्ये गहू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो कोणत्या तालुक्यात आहे पहा गहू संशोधन केंद्र? तर निफाडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पोलिओची लस ही कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे? तर साल्क. ऑप्शन क्रमांक 2 साल्क आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, गुगल पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला PDF घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे, तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 मित्रांनो ह्या PDF असणार आहेत पहा. 932523 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 ह्या PDF असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि हा QR स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.